नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस अधिकच चर्चेचा विषय बनत चालली आहे। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती लक्षवेधी ठरते। या युतीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 3 मधील अधिकृत उमेदवार पूनम मोगरे, सुनीता शिंदे, हर्षद पटेल आणि अंबादास खैरे यांनी आज कृष्णानगर टकलेनगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार केला। शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यालाच संधी द्यावी असं आवाहन यावेळी या चारही उमेदवारांकडून मतदार नागरिकांना करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या प्रभागाचं नेतृत्व ठोसपणे करण्याची संधी नक्कीच दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार पूनमताई दिगंबर मोगरे, सुनीताताई सचिन शिंदे, हर्षद भाई पटेल आणि अंबादास भाऊ खैरे हे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक सर्व जनतेच्या समोर येत आहे आशीर्वाद घेण्यासाठी। माझं सर्व मतदारांना आव्हान आहे का आपण जर आजपर्यंत पाहिलं तर प्रभाग क्रमांक 3 ची अवस्था किती बिकट करून ठेवलेली विद्यमान नगरसेवकांनी। त्यांनी आतापर्यंत 5 वर्षात कधी तोंड दाखवले नाही आणि त्यातल्या त्यात काही नगरसेवक असे घराणेशाहीवरून लादलेले, ज्यांना कुठं ठराव करताना कधी त्यांचे व्हिडिओ आलेले नाही, ज्यांना काही 2 शब्द बोलायचे नाही प्रशासनाच्या सभेत, प्रशासकीय सभेत, या संदर्भात बी त्यांना नॉलेज नाही। अशा लोकांना तुम्ही मनपा प्रशासनात पाठवणार का याचा कुठेतरी विचार केला पाहिजे। प्रभाग क्रमांक 3 हा नाशिक शहरातला सगळ्यात ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेला प्रभाग आहे। कुठेतरी आपण सर्वांनी विचार करा, आपला वारसा जपायचा असेल तर आपण चांगले सुज्ञ उमेदवार हे महानगरपालिकेत पाठवले पाहिजे, जेणेकरून प्रभागाचा विकास, सर्वांगीण विकास होईल आणि दुर्बल घटकापर्यंत हा विकास पोहोचेल यात कुठे शंका नाही। आणि आपण जर सर्वात महत्त्वाचं पाहिलं, आज जो देशातला मुद्दा गाजतोय तपोवनातला वृक्षतोडी संदर्भातला, तर वृक्षतोडी संदर्भातला ती चळवळ सुरू करणाऱ्यातला मी एक घटक आहे त्यातला। आणि मला आठवतं का त्यात सर्व पक्षांनी पाठिंबा दिला, अजितदादांचे राष्ट्रवादी असो, शिवसेना असो किंवा इतर पर्यावरणप्रेमी असो, पण बीजेपीचा एकही नगरसेवक फिरकला नाही। माझं एकच म्हणणं आहे, ते आता मौन बाळगत असेल वृक्षतोडी संदर्भातल्या, तर हे तुमच्या समस्यांसंदर्भात कधी आवाज उठवतील या संदर्भात सर्व नागरिकांनी विचार करावा आणि सुज्ञ उमेदवार हे महानगरपालिकेत पाठवावे ही विनंती पुन्हा एकदा मी आपलं आव्हान करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार पूनमताई दिगंबर मोगरे, सौ सुनीताताई सचिन शिंदे, हर्षदभाई पटेल, अंबादास भाऊ खैरे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावा ही विनंती। नमस्कार। आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून आपले 4 उमेदवार पूनमताई मोगरे अ मधून, सुनीताताई शिंदे ब मधून, हर्षद भाऊ पटेल क मधून, अंबादास नाना खैरे ड मधून, या चौघांची महायुती असल्यामुळे आपण सर्वांनी त्यांना भरघोस मत द्यावे। कारण की त्यांनी आपल्या कोरोना काळामध्ये आणि इतर काही फोन आल्यानंतर त्यांनी खूप काही समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि आपल्याला खूप सपोर्ट दिलेला आहे चौघांनी। त्याच्यासाठी आपण ह्या चौघांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू। હું પ્રભાગ 3 માંથી બોલું છું। શિવસેના રાષ્ટ્રવાદી બધા ઉમેદવાર છે। પૂનમ મોગરે, સુનીતા शिंदे, हर्षद पटेल, अंबादास खैरे। 2 ઘડિયાળ 2 ધનુષ્યબાણ અમારી નિશાની છે। વધારેમાં વધારે મત આપી બધાએ વિજય કરવો। जय महाराष्ट्र। विभाग 3 मधील तमाम माता बंधू भगिनींना माझा नमस्कार। मी एका उमेदवाराची पत्नी म्हणून नाही तर तुमच्यातलीच एक आई, एक बहीण आणि एक गृहिणी म्हणून विनंती करायला आली आहे की काम करणाऱ्याला संधी द्या। तुमचं मत आमचा विश्वास, तुमचा विश्वास आमचा श्वास। तर आपल्या प्रभाग 3 मधील शिवसेना राष्ट्रवादी युतीचे उमेदवार पूनमताई मोगरे, सुनीताताई शिंदे, हर्षद पटेल, अंबादास भाऊ खैरे, आमची निशाणी आहे धनुष्यबाण आणि घड्याळ। तर यांना प्रचंड मतांनी विजयी करा। धन्यवाद। त्यामुळे आता ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिक नेमके कोणाच्या काळात सत्तेची माळ घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।